उद्या पेपर आहे. पुस्तक बंद केलं आहे. लाईट बंद केली आहे. पण झोप काही येत नाही. डोळे मिटलेले असतात, पण मनात विचारांची गर्दी सुरू असते. उद्या काय विचारतील? जे वाचलंय ते आठवेल का? मार्क कमी आले तर? पेपर कठीण गेला तर? आणि जितका जास्त झोपण्याचा प्रयत्न करतो, तितकी झोप अजून दूर पळते. जर तुझ्यासोबतही असं होत असेल, तर सर्वात आधी एक गोष्ट समजून घे. तू एकटा नाहीस. परीक्षेच्या आधी रात्री हजारो विद्यार्थी हाच अनुभव घेत असतात. कारण समस्या झोपेची नसते, समस्या मनात चाललेल्या काळजीची असते. आपला मेंदू जेव्हा एखाद्या गोष्टीला खूप महत्त्व देतो, तेव्हा तो सतर्क राहण्याचा प्रयत्न करतो आणि म्हणूनच झोप येणं कठीण होतं. पण इथे बहुतेक विद्यार्थी एक मोठी चूक करतात. ते पुन्हा पुस्तक उघडतात आणि स्वतःला सांगतात, आणखीन थोडा अभ्यास करू. पण त्यामुळे मन अजून सक्रिय होतं आणि झोप आणखीन लांब जाते. त्याऐवजी एक साधी गोष्ट कर. स्वतःला आठवण करून दे, जे काही शिकायचं होतं ते आजपर्यंत शिकून झालं आहे. उद्याच्या पेपरमध्ये एका रात्रीत चमत्कार होणार नाही, पण झोप न घेतल्याने नुकसान नक्की होऊ शकतं. कारण थकलेला मेंदू माहिती आठवण्यात चांगलं काम करत नाही. म्हणून पेपरच्या आधीची रात्र अभ्यासासाठी नाही, तर स्वतःला शांत करण्यासाठी वापर. हळू श्वास घे, फोन बाजूला ठेव आणि स्वतःला सांग, मी माझ्या परीने तयारी केली आहे. लक्षात ठेव, तुला उद्या परफेक्ट पेपर द्यायचा नाही. तुला फक्त तुझ्या तयारीनुसार सर्वोत्तम प्रयत्न करायचा आहे. आणि अनेक वेळा शांत मन हे आणखी एका तासाच्या अभ्यासापेक्षा जास्त उपयोगी ठरतं. म्हणून आज रात्री स्वतःवर विश्वास ठेव. कारण चिंता मार्क वाढवत नाही, पण शांतता नक्की मदत करते. जर तूही परीक्षेच्या आधी अस्वस्थ होत असशील, तर कमेंटमध्ये मी शांत आहे असं लिही. आणि विद्यार्थ्यासाठी असेच उपयोगी व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब कर. जय हिंद, जय महाराष्ट्र.